हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपल्याला काय बघायचं आहे लेक्चरला, कंपायलर वर्सेस इंटरप्रेटर हा एक टॉपिक बघायचा आहे आणि सेकंड टॉपिक आहे की सोर्स कोडपासून एक्झिक्युटेबल प्रोसेस नक्की काय असते. ओके, कंपायलर आणि इंटरप्रेटर हे दोन टॉपिक कधी येतात की ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिता आणि त्या प्रोग्रामला तुम्हाला आयदर कंपाईल करावा लागतो और आयदर इंटरप्रेट करावा लागतो. आता या दोन टॉपिकमध्ये जसं की आपल्याला एक डेमो कोड आपण बघूया की सी शार्पचा. ओके, आता हा कोड आहे. आता हा कोड काय आहे की कन्सोल डॉट ब्राईट लाईन हॅलो वर्ल्ड. आता कन्सोल डॉट ब्राईट लाईन म्हणजे काय की माझ्या कन्सोलवरती हॅलो वर्ल्ड नावाचं एखादं प्रिंट टेक्स्ट आहे ते प्रिंट कर. आता याला ही प्रोसेस असते. आता हे प्रिंट करण्यापर्यंत सोर्स कोड लिहिण्यापासून जे प्रिंट करण्यापर्यंत जे पण काय तुमचं कंपायलेशन होईल किंवा इंटरप्रेटेड होईल त्याला आपल्याला त्या प्रोसेसेस बघायचे आहेत. आता प्रोसेसमध्ये काय येतं की जसं की मला काय बाहेर देशात जायचं आहे, बरोबर. बाहेर देशात गेल्यानंतर मला तिथले लोक काय इंग्लिशमध्ये बोलणार आहे, तिथं असं चालणार नाही की मराठीमध्ये बोल. तर इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी मला माझा जर स्वॅग असेल, ओके, स्वॅग म्हणजे काय, माझा मी जर मला जर इंग्लिश शिकायची नसेल तर मी काय करणार, एखादा ट्रान्सलेटर घेणार किंवा एखादा फ्रेंच भाषा मला बोलायची आहे पण मला ट्रान्सलेटर घेऊन बोलायचे. म्हणजे काय, मला फ्रेंच न शिकता मला फ्रेंच माणसासोबत जर बोलायचं असेल तर मी काय करणार, एखादा ट्रान्सलेटर घेणार. तसंच कंपायलर आणि इंटरप्रेटर म्हणजे थोडक्यात काय असतं की ट्रान्सलेटर असतं की तुमचा जो तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कोड लिहिताय तो लँग्वेजमधला कोड तो बायनरीपर्यंत नेण्याची जी प्रोसेस आहे, ओके, त्याला कंपायलर म्हणतात किंवा त्याला आपण एखाद्या भाषेमध्ये आपण ट्रान्सलेटर म्हणू शकतो. की जसं आपण हा सी शार्पचा कोड लिहिला आणि सी शार्प पासून, ओके, इथं कंपायलर येईल आणि इथं येईल तुमचा एक्झिक्युटेबल कोड. एक्झिक्युटेबल कोड म्हणजे जी तुमची EXE बनेल ना त्याला एक्झिक्युटेबल कोड म्हणतात किंवा तुमची DLL बनेल, डेटा लिंक लायब्ररी. तर इथपर्यंतची जी प्रोसेस असते त्याला तुम्हाला ज्या प्रोसेसमधून जातं त्याला आपण एका कंपायलेशन प्रोसेस म्हणू शकतो किंवा इंटरप्रिटेशन प्रोसेस असं आपण कन्सिडर करू शकतो, व्हॉट एव्हर. आता कंपायलरचे डेफिनेशन काय की अ कंपायलर इज अ प्रोग्राम, ओके, अ कंपायलर इज अ प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट्स द एंटायर सोर्स कोड. एंटायर सोर्स कोड म्हणजे जेवढा पण आपण लाखो लाईनचा जो कोड आहे तो आपल्याला ट्रान्सलेट करायचा आहे. आता ट्रान्सलेट कशात करायचा आहे की अनादर फॉर्म म्हणजे काय की जो पण आपला कोड आहे तो एक्झिक्युटेबल कोडमध्ये, जसं की आपल्याला जर एखादं आपल्याला ॲप्लिकेशन बनवायचं आहे, ओके, ॲप्लिकेशन म्हणजे मोबाईलमध्ये चालतं, EXE आपल्या लॅपटॉपमध्ये चालते. जर आपल्याला EXE बनवायची असेल, जी डेस्कटॉप ॲप्लिकेशन असेल, ती जी प्रोसेस आहे तुमच्या कोडपासून EXE बनवण्याची जी प्रोसेस, त्या प्रोसेसला आपण कंपाईल करून प्रोसेस लिहायची आहे ती. ओके, इथं मी डेफिनेशन लिहितो त्याची. ओके, आता याची डेफिनेशन झाली. तर नेक्स्ट काय आहे की कंपायलेशन प्रोसेस म्हणजे काय की आता हा जो माझा कोड आहे तो एक्झिक्युटेबल बनवेपर्यंत त्याच्यात मला सिंटॅक्स एरर नाही आले पाहिजे, त्यानंतर व्हेरिएबल्स कोणते आहेत, त्याचे टाईप्स कोणते आहेत, त्याचा जो दावण्याची पद्धत आहे ती कोणती आहे, त्या जी प्रोसेस आहे त्याला कंपाईल करायपर्यंत जी प्रोसेस लागते त्याला ते काम कोण करतं, ते कंपायलेशन प्रोसेस करते. ओके, आता कंपायलेशन प्रोसेसचा आपण एक चार्ट बघूया, चार्ट किंवा आपण एक डायग्राम बघू. ओके, आता हा चार्ट बघा की कंपायलेशन प्रोसेसचा चार्ट काय की आपण जो कोड लिहितो, जसं इथं मी लिहिला आहे कन्सोल डॉट ब्राईट लाईन सर्क्युलर ब्रेसेस डबल कोटमध्ये हॅलो वर्ल्ड आणि सर्क्युलर ब्रेसेस कंप्लीट सेमिकोलन, राईट. त्यात तो जो कोड आहे त्याला आपण कंपाईल करायचं. कंपाईल करताना काय होतं की त्याच्यात एरर्स आहेत का नाही, एरर जर असेल तर परत तो कंपायलर आपल्याला एरर फेकणार, जर नसतील तर त्याची एक्झिक्युटेबल किंवा इंटरमिजिएट लँग्वेज, ओके, इंटरमिजिएट लँग्वेज आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे तो EXE बनलेली ती रन करायची असते, बरोबर. हा झाला तुमचं कंपायलेशन प्रोसेस. आता नेक्स्ट काय असतं की इंटरप्रिटर. जसं मी सांगितलं इंटरप्रिटर म्हणजे काय की आपण एक एक एक्झाम्पल घेऊ, बरोबर. आता एक्झाम्पल म्हणजे काय करू आपण की आपल्याला वडापाव खायचा आहे आणि आपल्याला जेवायचं आहे, बरोबर. आता त्यामध्ये वडापाव खायचा आहे म्हणजे काय झालं, आपल्याला एक इन्स्ट्रक्शन झाली की आपण हॉटेलमध्ये गेलो. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण सांगितलं वेटरला की आपल्याला वडापाव पाहिजे आणि मी दुसरी पण ऑर्डर दिली की मला पनीर टिक्का आणि रोटी पाहिजे. तर जी आता मला वडापाव खायचा आहे तर ती काय झाली, एकच इन्स्ट्रक्शन झाली, ती तुम्हाला ॲटोमॅटिक वडापाव आल्याला तुम्ही खायला चालू करू शकता. पण जर का पनीर टिक्का आणि जर तुम्ही रोटी सांगितलं तर पहिल्यांदा पनीर टिक्का आला आणि नंतर तुमचं
रोटी वगैरे आली. आता हे रोटी आणि पनीर टिक्का हे काय झालं तुमचं ॲट अ टाइम जे तुमच्या टेबलवरती आलं किंवा तुमच्या डिशमध्ये वेटरने सर्व केलं आणि ते सर्व केल्यानंतर तुम्ही खायला चालू करणार. म्हणजे काय झालं, वेगवेगळे पदार्थ ॲट अ टाइम तुमच्या टेबलवरती आले, पण जोपर्यंत सगळी प्रोसेस होत नाही. म्हणजे काय, तुम्ही फक्त जर रोटी आली तर तुम्ही खाऊ शकता का, नाही खाऊ शकता. फक्त पनीर आलं का तर नाही खाऊ शकता. खायचं म्हटलं तो खाऊ शकतो, पण तुम्ही खाणार का तसं नाही. मग तसंच ही झाली तुमची कंपायलेशन प्रोसेस. ओके, सगळे पदार्थ आले आणि त्याच्यानंतरच मी खायला चालू केलं, जसं त्याची EXE बनली. आता इंटरप्रिटेड म्हणजे काय असतं इंटरप्रिटरमध्ये, की सपोज तुमच्या इथं पनीर आलं, तर एखादा माझ्यासारखं असेल की मी पनीर आल्याला पनीर चालू करेन, पण फक्त त्यानंतर रोटी आली रोटी चालू करेन, त्यानंतर कांदा लिंबू आलं कांदा लिंबू चालू करेन, त्यानंतर पाणी आलं तर मी पाणी पेन. असं काय झालं, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं. लाईन बाय लाईन म्हणजे जसं पदार्थ येईल तसं मी खायला चालू केलं, जसं पदार्थ येईल तसं मी खायला चालू केलं. तसं हा डिफरन्स आहे की कंपायलर म्हणजे काय, जे सगळे पदार्थ आले तरच मी खाणार, आणि इंटरप्रिटर म्हणजे काय, जे येईल त्याच्या लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झालं. ओके, त्याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. जे लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतं ना इंटरप्रिटरमध्ये, ह्या दोनच लँग्वेज आहेत. दोन म्हणजे कोणत्या, एक म्हणजे तुमची आहे की जावा स्क्रिप्ट, जी तुमची लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होते. आता जावा स्क्रिप्टमध्ये काय आहे की जी आता मॉडर्न जावा स्क्रिप्ट आहे, त्याच्यात GIT कंपायलर असतात, जस्ट इन टाइम. मग ते काय करतात, अगोदर कंपाईल करतात आणि नंतर रनेबल. पण पूर्वीचं जावा स्क्रिप्ट कसं होतं की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतं. ओके, आणि सेकंड आहे की पायथॉन पण काय लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतं. आता ह्यामध्ये पण डिफरन्स आहे की कंपाईलमध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेज, C येतं, CPP येतं. ओके, आणि यामध्ये आता तुम्हाला मेन टॉपिक पण शिकायला भेटेल की तुमचं जे C# आहे ना, ते कंपायलेशन पण नाही, कंपायलर पण नाही आणि इंटरप्रिटेड पण नाही. म्हणजे त्यांना आयदर ऑर म्हणतो ना, की दोन्ही पैकी दोन्ही पण नाहीत, अशामध्ये तुमचे C# येतं. ओके, आता थर्ड कॉलममध्ये बघा की हा C#चा कोड आहे. जसं मी सांगितलं, तो तुमचा पूर्णपणे कंपायलेशन, C# ही लँग्वेज आहे ना, ती तुमची पूर्णपणे कंपायलेशन पण होत नाही आणि पूर्णपणे इंटरप्रिटेड पण नाही. आता सर तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की सर तुम्ही हा कसं काय म्हणू शकता की ती कंपायलेशन पण नाही आणि इंटरप्रिटेड पण नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचा जो C#चा जो कोड आहे तो कंपाईल होतो, बरोबर, आणि कंपाईल झाल्यानंतर तो इंटरमिजिएट लँग्वेजपर्यंत असतो, इंटरमिजिएट लँग्वेजमध्ये कन्वर्ट होतं. आता इंटरमिजिएट लँग्वेज म्हणजे काय की जे तुम्ही क्रॉस प्लॅटफॉर्म जर ऐकलं असेल, क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय, एकदाच कोड लिहायचा, तो तुम्ही त्याची EXE बनवू शकता, तो तुम्ही त्याची ॲप्लिकेशन बनवू शकता. अशा टाईपमध्ये तो क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. क्रॉस प्लॅटफॉर्ममध्ये जसं की तुम्हाला विंडोजवरती पण ॲप्लिकेशन चालू करायचे आहे, तुम्हाला लिनक्सवरती पण चालू करायचं, तुम्हाला iOS म्हणजे मॅकबुकमध्ये पण चालू करायचं असेल तर एकदाच तुम्ही डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवा. आणि ह्या तिन्ही पण जे पण तुमचे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा लिनक्स असेल, या दोन्हीवरती किंवा मॅक OS ह्या तिन्हीवरती पण जो चालणारा कोड आहे त्यासाठी ते C# आलं. ओके, इंटरमिजिएट लँग्वेज नंतर काय असतं की CLR म्हणजे काय असतं की कॉमन लँग्वेज रन टाईम. त्यानंतर GIT कंपायलर, GIT जसं मी सांगितलं जस्ट इन टाइम कंपायलर्स, आणि त्याच्यानंतर तुमचा मशीन कोडमध्ये कन्वर्ट होतो, बायनरीमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याची मग EXE बनली जाते. अशी त्याची C# कोडची ही प्रोसेस आहे. ओके ओके, आता नेक्स्ट काय की आपण त्याचं इथे मी एक टेबल ड्रॉ करतो. तर जे मी तुम्हाला सांगितलं की इंटरमिजिएट लँग्वेजमध्ये तो कंपायलर ट्रान्सलेट करतो. आता इंटरमिजिएटमध्येच का करतो, तर इंटरमिजिएट काय थोडक्यात तुम्ही त्याला DLL समजू शकता. ओके, आता सेम जर जी DLL असेल किंवा सेम जी इंटरमिजिएट लँग्वेज असेल ती विंडोजमध्ये पण चालते CLR वापरून, लिनक्सचा CLR वापरला तर लिनक्समध्ये पण चालते, मॅक OSचा CLR वापरला तर मॅक OSमध्ये पण चालते. यासाठी जी तुमची C# लँग्वेज आहे ती तुमचं पूर्णपणे कंपायलर पण नाही आणि पूर्णपणे इंटरप्रिटर पण नाही. इंटरप्रिटर कुठं आला, इथं आला तुमचा GIT कंपायलर आहे ना, तिथं तुमचा इंटरप्रिटर आला. तसा लिनक्सचा इंटरप्रिटर असणार, तसाच मॅक OSचा इंटरप्रिटर असणार, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन कोड, बरोबर. आता हे झालं तुमचा डिफरन्स की कंपायलर म्हणजे काय असतं आणि इंटरप्रिटर म्हणजे काय असतं. आता नेक्स्ट काय की जो तुमचा सोर्स कोड असेल, ओके, यातला सेकंड पार्ट मी जसं सांगितलं की दोन टॉपिक कव्हर करायचे, एक आपला इंटरप्रिटर लँग्वेज आणि कंपायलर आणि इंटरप्रिटर. सेकंड काय की सोर्स कोड मधून आपल्याला एक्झिक्युटेबल प्रोसेस पर्यंत जायचं आहे. ओके ओके, आता डायग्राम बघा की ही सगळ्यात मोठी डायग्राम आहे, ही तुमची मेन डायग्राम आहे की तुम्ही ज्यावेळेस कोड लिहिता, ओके, .cs फाईलमध्ये एखादा कोड लिहिता की console.writeline डबल कोटमध्ये तुमच्या त्या सर्क्युलर ब्रेसेसमध्ये हॅलो वर्ल्ड वगैरे काहीतरी आपण लिहितो, तर तो काय झाला तुमचा डेव्हलपर मोडमध्ये आला, बरोबर. आता सोर्स कोड म्हणजे काय असतं, .cs फाईलमध्ये डेव्हलपरना जो कोड लिहिलेला असतो तो .cs एक्सटेन्शन, C#, जसं मी सांगितलेलं की C# कशा का म्हणून वापरायचं की
सी शार्प त्याला शार्पच का म्हणायचं, जो आपण हॅश असतो त्याला शार्पच का म्हणायचं, की डॉट सी एस एक्सटेन्शन, सी फॉर सी लँग्वेज सी आणि एस फॉर शार्प, सी शार्प असं त्याचा काय बोलतो त्याला म्हणायची टेक्निक आहे. आणि त्यानंतर इथून तुमची ॲक्च्युअल प्रोसेस चालू होते. आता सोर्स कोडमध्ये जसं बघितलं आपण, त्यानंतर सी शार्प कंपायलर. ओके, आता सी शार्प कंपायलेशन म्हणजे काय की सोर्स कोड चेक. आता कंपायलरमध्ये काय येतं की सी एस येतो. सोर्स कोड चेकमध्ये काय असेल की तुमचा सिंटॅक्स एरर आहे का नाही, त्यानंतर व्हेरिएबल्स कोणते येतं, त्याच्यानंतर तुम्ही रेफरन्सेस बघू शकता, त्यानंतर नेम स्पेस कोणती वापरल्या का नाही, हे सगळं जे करायचं काम आहे ते कोण करतं, तुमचा कंपायलर करतो. त्याच्यानंतर कोण येतं की इंटरमिजिएट लँग्वेज. जसं मी सांगितलं की कंपायलर सक्सेसफुली बिल्ड झाली तुमची, बिल्ड जी पण तुम्ही कोड लिहिला असेल सी शार्पमध्ये तो कंपाईल सक्सेसफुली झाला, त्याच्यामध्ये जी पण तुमची फाईल बनणार आहे ती तुमची इंटरमिजिएट लँग्वेजची बनणार आहे. ओके, आता इंटरमिजिएट लँग्वेजचं कोड म्हणजे काय की अजून पण मशीन कोड तयार नाही झाला, इंटरमिजिएट लँग्वेज झाला. इंटरमिजिएट काय की त्याला आपण सी एल आर पण म्हणू शकतो, की कॉमन इंटरमिजिएट लँग्वेज, सी एल आर नाही सी आय एल म्हणू शकतो, कॉमन इंटरमिजिएट लँग्वेज. ओके, आता कॉमन इंटरमिजिएट लँग्वेज म्हणजे काय असतं की जी पण सी पी यू इंडिपेंडंट. ओके, सी पी यू इंडिपेंडंट म्हणजे काय असतं की सी पी यूची गरज नसताना पण तिला चाललं पाहिजे. ओके, जसं की माझा विंडोजचा सी पी यू असेल किंवा माझा लिनक्सचा सी पी यू असेल किंवा माझा मॅक ओएसचा सी पी यू असेल, तर सी पी यूची गरज पडणार आहे का नाही, त्यासाठी ती इंटरमिजिएटमध्ये कन्वर्ट झाली जसं मी सांगितलेलं. त्याच्यानंतर काय ते इंटरमिजिएट लँग्वेज नंतर असेंब्लीमध्ये येतं. आता असेंब्लीमध्ये म्हणजे काय असतं की ज्या पण आपण इंटरमिजिएट लँग्वेज असेल ते असेंब्लीमध्ये कन्वर्ट करतात. आता असेंब्ली कशा जवळची लँग्वेज आहे की तुमचं जे पण विंडोज असेल किंवा जे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकता तुम्ही, ऑपरेटिंग सिस्टीमच्या जवळची लँग्वेज कोणती, तर असेंब्ली लँग्वेज. मग त्यात तुम्हाला कन्वर्ट होतं की त्यात डी एल एल बनते तुमची किंवा डॉट ई एक्स वगैरे बनते. ओके, आणि प्लॅटफॉर्म स्पेसिफिक बनते. प्लॅटफॉर्म स्पेसिफिक म्हणजे कसं की डॉट ई एक्स जर बनली तर विंडोजमध्ये बनते. राईट, त्यात तुमचं मग मेटाडेटा असेल किंवा मॅनिफेस्ट फाईल असेल किंवा रिसोर्सेस असतील, ते सगळं असतं. आता नेक्स्ट काय आहे की सी एल आर म्हणजे काय. ओके, तुमची ई एक्स सी बनली, ई एक्स सी नंतरच्या पण ज्या प्रोसेस असतात त्या तुमच्या ह्या बाकीच्या प्रोसेस आल्या. आता सी एल आर म्हणजे काय असतं की कॉमन लँग्वेज रन टाईप. कॉमन लँग्वेज रन टाईप म्हणजे काय, ज्या पण वेळेस तुम्ही ई एक्स सीवर डबल क्लिक केलं त्याच्यानंतर जी पण तुमची एक्झिक्युटेबल होणार आहे, एक्झिक्यूट फाईल केल्यानंतर ई एक्स सी तुमची रन केल्यानंतर जे पण काय होतं आता सी एल आर जे पण काय प्रोसेस आहे, जसं की मेमरी मॅनेज करणं, त्यानंतर गार्बेज कलेक्शन करणं. आता गार्बेज म्हणजे काय, व्हेरिएबलमध्ये नको असलेला डेटा तो घेतच नाही, त्याला म्हणतात की गार्बेज कलेक्ट करणं. त्यानंतर सिक्युरिटी असेल किंवा जस्ट इन टाईम कंपायलरला कॉल करणे, की रन टाईमला जे आपण म्हणतो का की मग अशी आपण हॉटेलचं उदाहरण घेतलं तशा टाईपमध्ये रन टाईमला मला काहीतरी वेटरला मला सांगू वाटले की मला पाणी बॉटल दे, तशा टाईपमध्ये ते जे आय टी कंपायलर्स किंवा एक्सेप्शन हँडलिंग असेल ते सगळं कोण काम करतं, तुमचा सी एल आर काम करतो कॉमन लँग्वेज रन टाईम. आता नेक्स्ट काय असतं की जे आय टी कंपायलर. आता जे आय टी कंपायलर म्हणजे काय, सीपीओला काय करतं जसं मी सांगितलं सीपीओला इंटरमिजिएट लँग्वेज समजत नाही, मग काय येतं की तुमचा जे आय टी कंपायलर येतो. आता जे आय टी कंपायलर काय करतो, इंटरमिजिएट लँग्वेज नंतर जे आय टी कंपायलर, आणि जे आय टी कंपायलर तुमचा मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. मशीन कोड म्हणजे जो बायनरी कोड असतो ना तो करतो. राईट, आणि मशीन कोड बायनरी केल्यानंतर मग तुमच्या सीपीयूला कळते की बाबा ह्याला ॲडिशन करायचं आहे, ह्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, किंवा ह्याला चॅट जीपीटी उघडायचं आहे, किंवा त्याला काहीतरी दुसरं जेमिनाय उघडायचं आहे, त्याला व्ही एस कोड उघडायचं आहे, व्हिज्युअल स्टुडिओ उघडायचं आहे, किंवा त्याला प्रिंट करायचं आहे हॅलो ट्रेल अँड टीच वगैरे. मग ही जी प्रोसेस आहे आणि त्यानंतर तुमचा आउटपुट दाखवतो त्याला काय म्हणतात की सोर्स कोड टू एक्झिक्युटेबल कोड. ओके, सोर्स कोड म्हणजे काय, जो पण कोड तुम्ही लिहिला तो त्याला सी शार्प कंपायलरमधून इंटरमिजिएट लँग्वेजमध्ये कन्वर्ट झाला. इंटरमिजिएट लँग्वेजमधून त्याला डी एल एल भेटली किंवा ई एक्स सी भेटली. ई एक्स असेल तर आपलं डायरेक्ट विंडोजवरती रन होईल, डी एल एल थ्रू आपण लिनक्स किंवा मॅक ओएसवरती आपण रन करू शकतो. मग तो त्याच्यानंतर रन केलेली ई एक्स सी सी एल आरमध्ये आले. सी एल आर म्हणजे कॉमन लँग्वेज रन टाईम, त्यामध्ये तुमचं गार्बेज कलेक्टर असेल, त्याला जस्ट इन टाईम कंपायलेशन असेल वगैरे ते तुमचं आलं. त्यानंतर जे आय टी कंपायलर, जे आय टी कंपायलर वापरून तुम्ही एक्झिक्युटेबल बायनरीमध्ये कन्वर्ट झालं. बायनरीमधून काय झालं, तुमचं मशीन कोडला कळालं आता काय करायचं आहे, मग त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही सीपीयूला दिल्या. सीपीयू काय करणार, जे पण दावायचे ते तुमच्या तुमच्या स्क्रीनला दावणार. ही जी प्रोसेस आहे याला सोर्स कोड टू एक्झिक्युटेबल प्रोसेस असं म्हणतात. ओके,
आता मला काय पाहिजे की सपोज मला एखादा प्रोग्राम .NETचा एखादा प्रोग्राम तयार करायचा आहे, बरोबर. तर मला पहिल्यांदा काय करायचं की ह्या मी बेसिक सांगतो. आता हे मी नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. इन्स्टॉलेशनचं नेक्स्ट लेक्चर आपलं इन्स्टॉलेशनचं असणार आहे. त्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे की आपल्याला काय काय लागणार आहे ASP.NET मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते पण मी सांगणार आहे. आता इथं पहिल्यांदा काय आहे की .NET इन्स्टॉल केल्यावर आपल्या .NETचं व्हर्जन बघायचं आहे. जसं की .NET हायफन व्हर्जन, माझं व्हर्जन आय थिंक 9च्या आसपास असेल, आहे 9.0 3.4, बरोबर. नेक्स्ट काय आहे की आता मला नवीन एखादा प्रोग्राम बनवायचा आहे. तर मी काय करणार, इथं डेस्कटॉपवरती मी एक नवीन फोल्डर बनवतो की .NET कन्सोल ॲप्लिकेशन किंवा 01. ओके, त्याच्यामध्ये गेलो. इथं मला आता CMD ओपन करायचं आहे, तर इथं मी CMD ओपन केला आणि याच्यामध्ये कोणती कमांड आहे ती की इथं की .NET न्यू कन्सोल. ओके, .NET न्यू आणि कन्सोल. आता ही कमांड काय आहे की .NET म्हणजे काय, मला .NETचं ॲप्लिकेशन पाहिजे, न्यू म्हणजे नवीन पाहिजे, आणि कन्सोल म्हणजे मला कन्सोल ॲप्लिकेशन पाहिजे. रन केलं, एंटर मारलं, तर प्रोसेसिंग झालं. त्यानं बघा एक डेमो आपल्याला ॲप्लिकेशन तयार करून दिलं असेल. इथं बघा, इथं काय नव्हतं. इथं जो आपण फोल्डर बनवला, इथं त्याच्या आतमध्ये बघा की program.cs बघितली, .NET कन्सोल ॲप्लिकेशन CS प्रोजेक्ट बनवलं आणि त्याची ऑब्जेक्ट फाईल बनली वगैरे. ओके, नेक्स्ट काय की आता program.cs. आता program.cs म्हणजे काय, जे पण आपल्याला काय लिहायचं आहे ते program.cs मध्ये लिहायचं आहे, बरोबर. आता याला मी नोटपॅडमध्ये ओपन केलं इथं, बरोबर. आता इथं बघा काय आहे की त्यानं अगोदर काहीतरी दिलंय CHTTP, म्हणजे त्यानं काय दिलं की आपल्याला जर कन्सोल ॲप्लिकेशन जर वापरायचं असेल तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथं मी काय करतो, console.writeline आहे, त्याच्या जागी ट्रेल अँड टीच असं काहीतरी मी लिहिलं, सेव्ह केलं आणि याला कट केलं, बरोबर. आणि आता मला हा रन करायचा आहे प्रोग्राम. तर मी रन करताना काय करणार, इथं CMD वरती येणार, .NET रन ही कमांड मी वापरली. ओके, .NET रन. ओके, तर काय आलं बघा की .NET रन केल्यानंतर ट्रेल अँड टीच आलं. आता याच्यामध्ये जी जसं मी सांगितलं की कंपाईल कुठं झाला, बरोबर. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की कंपायलेशन कुठं झाला, तर .NET रन जी कमांड आहे इंटरनली .NET बिल्ड म्हणून कमांड वापरते. ओके, .NET रन ही जी कमांड आहे ती .NET बिल्ड म्हणून कमांड वापरतं. जर का मी याला जो पहिल्यांदा आपल्याला जो टाइम घेतला इथं .NEट रन किंवा इथं बिल्ड टाकला, ओके, ही जी प्रोसेस आहे ना बघा, बिल्ड सक्सेडेड. आता ही बिल्ड कुठे येते नक्की, जो आपला बिन फोल्डर आहे त्या बिन फोल्डरमध्ये डिबगमध्ये इथं हे जे आपलं DLL, जसं मी सांगितलेलं की इंटरमिजिएट लँग्वेज, ही जी तुमची DLL बनली का, ही तुमची झाली इंटरमिजिएट लँग्वेज. त्यानंतर EXE एक बनली, ही झाली तुमची EXE. ह्याला मी रन केलं. ओके, तर आता हे काय होतंय की EXE रन केल्यानंतर ते विथिन सेकंद जाते का, तर मी तसं त्याला इंस्ट्रक्शन दिलं नाही की तू बाबा थांब, एखादी की एंटर येईपर्यंत तू असं थांब, बरोबर. त्यासाठी ते रन होत नाही. ते आपण प्रोग्राम शिकताना आपल्याला हे सगळं बघायचं आहे. त्यानंतर त्याची ऑब्जेक्ट फाईल, ऑब्जेक्टमध्ये डिबगमध्ये पण इथं तुम्ही डिबग करताना जे पण लागतं. आता डिबग म्हणजे काय असतं की थोडक्यात सांगायचं झालं की आता हे मी CS.project ओपन विथ मायक्रोसॉफ्ट व्हर्जन सिलेक्टर असं केलं. ओके, आता हे टूल्स काय आहेत की मी सगळं एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट लेक्चरला. आता हे लागणारच आहे आपल्याला टूल्स वगैरे. तर आता ते रन होत आहे. आता इथं बघा की सोल्युशन एक्सप्लोरर आला आहे. सोल्युशन एक्सप्लोरर म्हणजे काय की त्याच्यात ज्या फाईली असतात, आता ह्या नको असलेल्या फाईली आहेत, ह्या ज्या फाईली आहेत त्या आपल्याला नको आहेत. आपल्याला मेन फाईल काय पाहिजे, जिथं आपल्याला प्रोग्रॅमिंग लिहायचं आहे तीच मेन फाईल पाहिजे, म्हणजे program.cs. मग त्यांनी हे जे टूल बनवलं आहे त्यात काय आहे, फक्त programming.cs. या बाकीच्या पण फाईली आहेत या डिपेंडन्सीज वगैरे, पण त्या आपण इग्नोर करू. आता इथं बघा program.cs मध्ये ट्रेल अँड टीच झालं. आता इथं मी काय टाकतो फक्त की इथं टाकलं मी हॅलो
ट्रेल अँड टीच इथं कॉमा टाकू आपण आणि सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर इथं मी काय लिहिलं डॉट नेट कन्सोल ॲप्लिकेशन रन. हे काय झालं रन. आपल्याला एवढ्या कमांड टाकायची गरज लागली का की CMD ओपन करा डॉट नेट रन करा ह्या कमांड टाका, नाही. त्यानं डायरेक्ट काय केलं ॲप्लिकेशन रन केलं आणि आलं का हॅलो ट्रेल अँड टीच आणि ते आता ते थांबले. आता जसं काही हे थांबले कशासाठी की एखादी प्रेस एनी की टू क्लोज दिस विंडो की एंटर केल्यानंतर ॲटोमॅटिकली त्या कन्सोल क्लोज झाला. हे झालं तुमचं कन्सोल ॲप्लिकेशन. बरोबर. ह्या ज्या तुम्हाला कमांड असतील ना त्या तुम्हाला पाहिजेत, माहीत पाहिजेत की डॉट नेट वापरताना तुम्हाला कोणत्या कोणत्या कमांड लागतात की त्याचं डॉट नेट क्लीन असेल डॉट नेट रिस्टोअर. आता ह्या दोन कमांड म्हणजे काय, आता हे टूल्समध्ये थोडक्यात बघूया. इथं बघा बिल्ड आहे, बिल्ड सोल्युशन ही तुमची बिल्ड कमांड असते. त्यानंतर रन म्हणजे इथं डॉट नेट रनचं हे जो ऐकून दिसून तो रन कमांड झाली. किंवा स्टार्ट डिबगिंग जसं मी सांगितलं त्या डिबगच्या फोल्डरमध्ये. बिल्डमध्ये असेल तर तुम्हाला इथं बघा क्लीन सोल्युशन असेल जसं ती क्लीनची कमांड आहे. बॅच फील्ड ह्या अशा मल्टिपल कमांड्स आहेत. यातल्या लागणाऱ्या आपल्या कोणत्या यातल्या की डॉट नेट व्हर्जनची पहिल्यांदाच लागते फक्त डॉट नेट इन्स्टॉल झालं आहे का नाही. त्यानंतर न्यू ॲप्लिकेशन बनवायला डॉट नेट रन बिल्ड क्लीन आणि रिस्टोर. ओके. इथपर्यंत जर सगळ्यांना कळलं असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला काय बघायचं आहे की इन्स्टॉलेशन प्रोसेस. ओके. इन्स्टॉलेशन प्रोसेस म्हणजे काय की आपल्याला हे 3 मॉड्यूल्स बघायचे आहेत की इन्स्टॉल व्हिज्युअल स्टुडिओ कोड, इन्स्टॉल व्हिज्युअल स्टुडिओ आणि राईट द फर्स्ट C# कन्सोल प्रोग्राम. जो आता आपण केलाच पण त्याच्यात पण 2 प्रकार आहेत की व्हिज्युअल स्टुडिओ वापरून आपण कसं करू शकतो. डोंट सेव्ह करून टाकू. ओके. डोंट सेव्ह.